गेल्या 50 वर्षात हा मराठी मुलूक आपलं अस्तित्व गमावण्याच्या काठावर येऊन पोहोचलाय। जहाँ रोजी रोटी मिलेगी वहाँ जाते रहेंगे। मराठीतला बिग बॉस अर्थात महागुरु। आप इस देश को टुकड़ों में बांट रहे हो। भाषा प्रांत याची सक्ती करून प्रगती नाही होत। नव्या पिढीला वाकड्यात शिरायची हौस नाहीये म्हणा। जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। काय केलं काय तुम्ही 50 वर्षात महाराष्ट्र करता? अहो ती का जादूची कांडी आहे का फिरवली आणि प्रगती झाली? प्रगती एक प्रोसेस असतो। अरे जिथे ही माणसं साऱ्या भाषेचा स्वीकार करत नाही तिथे ही महाराष्ट्राशी किती एकनिष्ठ राहतील याचा विचार तर करा। माणूस किती बी मोठा झाला तरी आडनावावरून त्याची जात शोधायची, ही खोड काही जात नाही। अहो या महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवामध्ये तुम्ही राज्याचे 2 तुकडे मागताय। अर्धशतक झाले तरीही अंधार। आपकी ये भाषा बहुत कड़वी है। आप लोगों को भड़का रहे हो। करता करता होऊ दे पहाट। जय महाराष्ट्र। कॉमन मराठी माणसासाठी लढतोय आम्ही म्हणून सांगा। इस देश में कहीं भी कोई भी रोजी रोटी कमाने के लिए जा सकता है भाई। तुमच्या राज्यात नाही मिळत रोजी रोटी? नेत्याच्या मागं सारे असतात साहेब, सामान्य माणसाच्या मागं कोणीच नसतं। राजकीय सपोर्ट मिळाला की पुरं बिखरतात आणि या फरार होतात। इस देश की पूरी मिट्टी हमरी है। गर्व से कहते हैं हई हम भैया। मग शिका आमची भाषा, मराठीत बोला। आता तर खरी सुरुवात आहे।